खरी खरी अमृता नावाची एक परी, म्हणा तर गोळी म्हणा तर खुळी, म्हणा तर गोळी म्हणा तर खुळी, स्वतःच्या स्वप्नात करणारी एक सुंदर कावेरी. धूम चिकी चिकी धूम धूम चिकी चिकी धूम धूम चिकी चिकी धूम धूम. काय झालं हो काय झालं, काय झालं हो काय झालं. काय झालं हो काय झालं, काय झालं हो काय झालं. देखा आप सबने, ऐसी होती है लड़कियां, छोटी छोटी खुशियां और छोटे छोटे सपने. चाफे काही ती माझ्या स्वप्नात मी, प्रेम तिच्यावर करतो मी, रात्रंदिवस डोळे लावणी वाट किती पाहतो मी. वहिनी वहिनी भाई वहिनी, हो गया इंतजार अब बस करना है उससे प्यार अब बस, हो गया इंतजार अब बस करना है उससे प्यार अब बस. अमृता अमृता अमृता, मी तुला प्रेम करतो अमृता. पण माझं तुझा प्रेम नाही, माझ्या मागे येऊ नको. काय झालं मित्रा? अरे काय सांगू तुला, ती नाही रे प्रेम करत माझ्यावर. अरे मित्रा, मग काहीतरी असं कर, लक्षात राहील आयुष्यभर. गर्व करते ज्याच्यावर एवढा विद्रुप तो चेहरा कर. हे घे ऍसिडची बॉटल आणि फेक तिच्या कमेंटच्या चेहऱ्यावर. अमृता अमृता, तुला शेवटचे विचारतो अमृता, तू माझ्यावर प्रेम करते की नाही? तुला इतकं सांगितलेलं समजत नाही का? तोंड पहा आरशात. जला दिया है, एक और बहन को जला दिया है, इस शरीर ने उसके आत्मसम्मान को जला दिया है. मंडळी, चला तर मग आम्ही छत्रपती पाठ या किशोराकडून सादर करत आहोत एक पथनाट्य, प्रतिज्ञा एक लढा. दरवर्षी भारतामध्ये अशा हजारो महिलांवर ऍसिड फेकले जातं. का? त्या मुलांना नाही म्हणतात म्हणून, त्या मुलांशी लग्न करायला नकार देतात म्हणून. एवढी एक मुलगी असल्यामुळे तिला एवढाही हक्क असू नये. आता अमृताच्या आईवडील तिला दवाखान्यात घेऊन जातात. बघूयात पुढे तिचं काय होतंय. डॉक्टर साहेब मदत करा साहेब. काय झालं? त्या नराधमाने माझ्या मुलीवर तेजाब टाकलं साहेब, तिचा चेहरा जळतोय साहेब, मदत करा साहेब. येऊ शकणार नाही, तुम्हाला शहरामध्ये घेऊन जावं असं म्हणू नका साहेब, आम्ही गरीब आहोत साहेब. माझी मुलगी तडफडतेय साहेब, आमच्यावर दया करा. लागेल. शकतो, मला क्षमा करा. काही एक और बहन को जला दिया है, गांव के इस नाकारा अस्पताल ने एक और बहन को जला दिया है. बघा बघा, हिचा उपचार गावामध्ये होऊ शकत नाही. आता तिचे आई वडील तिला शहरामध्ये घेऊन जातील. तर पुढे साहेब साहेब मदत करा साहेब, त्या पोरांनी माझ्या मुलीवर तेजाब टाकलं साहेब, तिचा पूर्ण चेहरा जळला साहेब. 10 लाख रुपये असं म्हणू नका साहेब, आम्ही गरीब आहोत साहेब. माझी मुलगी मदत दया करा करा साहेब, मदत करा साहेब. पैशाशिवाय इलाज होणार नाही, पैसे आला नाही तर तुम्ही वापस. देशामध्ये असे काहीच दवाखाने आहेत जिथे ऍसिड पीडितांवर उपचार होऊ शकतो. आणि जरी उपचार करायचा म्हटला तरी तो प्रचंड महाग. जला दिया है, एक और बहन को जला दिया है, शहर के इस महंगे इलाज ने एक और बहन को जला दिया है. मंत्री जी की जय हो, मंत्री जी की जय हो. मंत्री साहेब मदत करा साहेब, मदत करा साहेब. त्या मुलांनी माझ्या मुलीवर तेजाब टाकलं साहेब, तिचा चेहरा जळाला साहेब. डॉक्टर साहेब म्हणतात 10 लाख रुपये लागतील. 10 लाख रुपये कुठून आणणार साहेब, आम्ही खूप गरीब आहोत साहेब. आमचं सरकार तुमच्यासाठी नाही, आम्ही कोणत्याची मदत करू. यांना 50,000चा निधी मंजूर करून द्या. येतो साहेब 50,000 रुपये साहेब. थांबा. नावाला आहे हे जनतेचे सरकार, घेत नाही कशात पुढाकार. यांनी असा कोणताच कायदा बनवला नाही ज्यातून पीडितांना मदत होऊ शकते. जला दिया है, एक और बहन को जला दिया है, इस निकम्मी सरकार ने एक और बहन को जला दिया है. न्याय चाहिए, न्याय चाहिए, न्याय चाहिए, न्याय चाहिए. We want justice, we want justice, we want justice. इन्स्पेक्टर साहेब मदत करा साहेब. नराधमाने माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर तेजाब टाकलाय साहेब, तिचा चेहरा जळतोय साहेब, आम्हाला मदत करा साहेब. काय तुम्ही तावडेकडे FIR लिहून द्या, आम्ही कारवाई करतो. अरे माझलाच का? काय न्याय मागायला गेलो होतो का? न्याय असा कसा मिळत नसतो, न्याय विकत घ्यावा लागतो. कायदा असतो कागदावर, गुन्हेगार सुटतो पैशावर. न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनच्या इतक्या चक्रा माराव्या लागतात की अक्षरशः चपला दिसतात तरी न्याय मिळत.
जला दिया है, एक और बहन को जला दिया है। पुलिस की इस घुसखोरी ने एक और बहन को जला दिया है। विचार करा त्या अमृताच्या मानसिकतेचा. तिला बाहेर जाण्याची भीती वाटते का? तिला लोकांचे टोमणे ऐकावे लागतील त्या अपराधासाठी जो तिने कधी केलाच नाही. आली कुलक्षणी जळालेला तोंड घेऊन सगळा दिवस खराब केला. जा विहिरीत जाऊन जिंकते. एक और बहन को जला दिया है। समाज की इस बेरुखी ने एक और बहन को जला दिया है। विचार करा त्या अमृताचा. ती रोज स्वतःला या आरशात बघत होती. आज तिला या आरशाचा एक तिरस्कार वाटतो. नका आणू तो आरसा माझ्या समोर. नाही बघायचं मला त्या आरशात. तू तेज दे नवचेतना विश्वास दे ते सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करते तुझी जे नित्य तव सहवास दे. जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना. देवतारा हो सदा रंध्रातून समजे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. आणि संगती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखाच्या बळदे नव्हे जे पावया आभाळ दे. पाहिलं कसंही का ऍसिडच्या बॉटलने हे हसवलेलं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं. या साखरेकडीचं रूपांतर एका करपलेल्या फुलात केलं. काही प्रश्न आहेत अमृताचे आणि आमचेही. हसती खेळती नीट राणी जीवन माझे आरस पाणी. आईची मी लाडकी वडिलांचा मी अभिमान. आईची मी लाडकी वडिलांचा मी अभिमान. पण त्या एका घटनेने मला खाली घालावी लागली. है कोई जवाब, है कोई जवाब, है कोई जवाब. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर ऍसिड का आहे? न्यायालयाचे दरवाजे बंद का आहेत? माणुसकीच्या नात्याने एकमेकांना आधार देतील असे बंद खोटे आहेत. है कोई जवाब, है कोई जवाब, है कोई जवाब. का नाही आहे डॉक्टर? का पोलिसांच्या दरेंदांसोबत? का पुन्हा का हा सारा संत समाज? मंदिरों में ये सरस्वती की गंगा मानून मानी जाती है और सड़क के आगे एक वस्तु है कोई जवाब, है कोई जवाब, है कोई जवाब. काही लोकांना अन्याय सहन करण्याची सवय लागलेली आहे आणि काही लोकांना तर अन्याय करण्याची सवय लागलेली आहे. म्हणून नाही आहे उत्तर. असं नाही मित्रा, आहे ना उत्तर. जर एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर आपण आवाज उठवला पाहिजे. जर एखाद्या स्त्रीवर कोणी हात उचलत असेल तर तो हात ऍसिडच्या बॉटलकडे जाण्याच्या आधीच रोखला पाहिजे. असेल तर जमेल मार. सही जवाब, सही जवाब, सही जवाब. अशा अपराधांना फासावर लागतो किंवा जन्मठेप हा उपाय नाही तर आपण समाजाची मानसिकता बदलायला हवी. सही जवाब, सही जवाब, सही जवाब. उत्तर आहे पीडितांना मोफत इलाज मिळावा. त्यांना सरकारी नोकरी मिळावी आणि समाजाने त्यांना आपलंसं केलं पाहिजे. तरच कुठे अमृतासारख्या मुलींना आत्मविश्वास भेटेल. चला तर आपण एक प्रण करू. अशी अमृता कधीच रडणार नाही, परत रडणार नाही, परत रडणार नाही. धन्यवाद.